ज्याला अशी अर्थ आहे ना त्याच्याकडे स्वामी गेले. अधिकारी जीवांना त्या ठिकाणी गिवसलं. परमेश्वर वाडो वाडी अर्थात गिवसिती. असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. आणि मग महाराष्ट्रामध्ये फिरत फिरत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भंडारा या ठिकाणी पोहोचले. कारण तिथं अर्थवंत होता. भंडारेकार त्यांचं नाव आहे. निळभट्ट त्यांचं नाव आहे. कानाव म्हणजे उच्च भ्रू ब्राह्मण कुळामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि ते कर्मकांडामध्ये व्याप्त झालेले आहे. जे ब्राह्मण असून सुद्धा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान ऐकलं आणि त्यांनी सगळं ब्राह्मणकी सोडून दिली आणि तुम्ही अजून ब्राह्मणामध्ये घुसता म्हणजे हाय का डोकं आपल्याला. जे ब्राह्मण असताना त्या कर्मकांडाला लाथ मारतात आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा उपदेश जो आहे तो घेतात आणि त्या ठिकाणी त्यांच्यासारखं त्यांनी सांगितलं तसं वागतात. असं हे भंडारेकार. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भंडाऱ्याला गेले आणि भंडारेकराच्या घरी भिक्षाला गेले. त्यांच्याच घरी का गेले की तो अर्थवंत आहे. तो गीताची पोथी शोधत होता. गीताची पोथी शोधत असताना त्यामध्ये त्यांना अर्थ अवगमत नव्हता. श्रीमद भगवद्गीता यामध्ये सांगितलेला आहे की मोक्ष कुठं आहे, कैवल्य कुठं आहे आणि ते शोधत होते. पण गुरुविना ज्ञान नाही. गुरुशिवाय ज्ञान होत नसतं मित्रांनो. किती पुस्तकी पंडित असलं तुम्ही काही कामाचं नाही. गुरुशिवाय ज्ञान होत नाही. पुस्तक चालत होते. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भंडारेकराच्या घरी भिक्षाला गेले. भिक्षा देहि. भिक्षा शब्द टाकला आणि सकाळचं ऊन पडलेला आहे. ओटपोळी घेत त्या ठिकाणी भंडारेकार आपल्या ओट्यावर बसलेले आहेत आणि त्या ओट्यावर बसत असताना श्रीमद भगवद्गीताची पोथी वाचत आहेत आणि त्यांची उतार अवस्था लागलेली आहे की त्यांना कळतंय की आता उतार अवस्थेमध्ये आपण आपला मोक्ष निवडला पाहिजे. आतापर्यंत प्रपंच केला बस झालं. आता आपल्याला मोक्ष निवडायचा आहे. उतार अवस्था लागली आपली. आता आपण आता 50च्या वर ढकललो. 50च्या वर ढकलल्यानंतर आपली उतार अवस्था लागती. आपले सगळे काळ्याचे पांढरे व्हायला लागतात. आता आपले लोक